नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत चर्चा सुरू असताना 30 जून पूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होणं अपेक्षित असताना सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि जवळपास वर्षभरापासून हा कर्जमाफीचा सरकारी गोंधळ सुरू आहे. आणि हा गोंधळ सुरू असताना आता 5 जुलै नंतरच शेतकरी कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध होणार किंवा 6 जुलै नंतर शेतकरी कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध होणार. सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनांमध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा होत असताना सध्या पुरवणी विषयावर जी काही चर्चेचं स्वरूप पुढे येत आहे, तर जवळपास या पुरवणी विषयामध्ये जवळपास 21,000 कोटी म्हणजे 20,500 कोटींच्या पुरवणी मागण्यांची चर्चा सध्या सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये मग जे काही 2019 मध्ये जे काही शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले होते, तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा या कर्जमाफीचा लाभ मिळावा. सोबतच जे काही 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान सरकारकडून देऊ केलेलं आहे, तर ती रक्कम 1,00,000पर्यंत वाढवण्यात यावी याबाबतही चर्चा सुरू आहे. त्याच्यानंतर जे काही आता कर्जमाफीच्या ज्या काही नेमक्या तारखा आहेत किंवा जे काही 2017 ते 2019च्या दरम्यान जी काही कर्जमाफी झाली, तर त्या कर्जमाफीच्या दरम्यान जे शेतकरी पात्र ठरले होते, तर त्यांना यातून वगळण्यात येईल अशी चर्चा सुरू असताना सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा अशी मागणीही सातत्यानं पुढे येत आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी काही गोष्ट आहे सध्या, तर जे काही सरकार जे काही आहे, तर हे सरकार महायुतीचं जे काही सरकार आहे, तर या महायुतीचं सरकार हे निर्विवादपणे सत्तेत बसलेलं आहे गेल्या 10-12 वर्षापासून. आणि याच्यासाठी जे काही या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सर्वसामान्यांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, सार्वजनिक प्रश्न असतील, रस्त्याचे असतील, तर या समस्यावर बोलणारे भरभक्कम विरोधी पक्ष होते, विरोधी नेते होते, शेतकऱ्यांचे नेते होते. मात्र या सरकारच्या कार्यकाळामध्ये राजकारणाची जी काही अवस्था जी आहे, तर ती अतिशय घाणेरडी झालेली आहे. याच्यामध्ये कुणाला काही वाईट वाटण्याचं कारण नसावं. आणि मग ही सगळी राजकारणाची विचित्र अवस्था झालेली असताना विरोधी पक्ष हा संपूर्णपणे संपवलेला आहे. कोणी बोलायसाठी एकही तोंड उघडं ठेवलेलं नाही. वर्षभरापूर्वी जवळपास बच्चू कडूंनी या शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन जे काही आंदोलन उभं केलं होतं, तर ते त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर म्हणा किंवा पृष्ठभूमीवर म्हणा, सरकारला 30 जून पर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया राबवून पूर्ण केली जाईल अशी घोषणा करावी लागली होती. 6 फेब्रुवारी रोजी सरकारने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा केली की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नावाने ही कर्जमाफी योजना राबवली जाईल. त्याच्यासाठी समिती नियुक्ती करण्यात आली होती. आणि शेवटी पुन्हा सरकारकडून सांगण्यात आलं की ही समिती जरी नियुक्त केली असती, तर त्या समितीचा जो काही अहवाल असेल तो न स्वीकारता त्याच्यावर जे काही खर्च झाला असेल, तर तो वाया काढणी गेला. पूर्वीच्याच निकषाप्रमाणे ही कर्जमाफीची प्रक्रिया राबवण्यात येईल. मात्र सहकार विभाग असेल, बँका असतील किंवा अन्य डिपार्टमेंटचे सगळे डाटे त्यांच्याकडे प्राप्त झालेले असताना सुद्धा सरकारकडून 30 जून पर्यंत ही कर्जमाफीची प्रक्रिया राबवणं गरजेचं होतं. कारण 30 जून नंतर शेतकऱ्यांच्या शेतीचा जो काही असतो तो खरीप हंगाम सुरू होत असतो. पीक कर्जाच्या बाबतीत जे काही बँकांकडून जे काही व्यवहार राबवले जातात, तर त्याला सुद्धा 30 जून ही तारीख ठरलेली असते. आणि अशा स्थितीमध्ये सरकारकडून सातत्याने दिरंगाई होते आहे. 5 जुलैच्या नंतर आता काय अध्यादेश येतो, काय अपडेट येतात, नेमकं याचं स्वरूप कसं असणार आहे, हे 5 जुलैच्या नंतरच कळेल. त्याच्यात पुन्हा काय खोडे काढले जातात, तर हे सगळं आता 5 जुलै नंतर होईल. मात्र ही सरकारनं नेमकं काय केलं पाहिजे, कशी प्रक्रिया राबवली पाहिजे, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला, लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.